सरकारच्या नोकरीचं 15,000 आणि प्रायव्हेट नोकरीचं 1 कोटी दोन्ही एकसारखंच। कारण या 15,000 पगार घेणाऱ्या सरकारी क्लार्ककडे जितका पैसा आणि मालमत्ता आहे तितकी तर 1 कोटी पगार घेणाऱ्या प्रायव्हेट कर्मचाऱ्याकडेही नाही। ही गोष्ट आहे कर्नाटकामधल्या भोपाळ या छोट्या शहरातील कालाकप्पा याची। हा माणूस आधी कर्नाटकाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात दैनंदिन मजुरीवर काम करत होता। नंतर तो कारकून झाला, ज्याच्यासाठी त्याला फक्त 15,000 रुपये पगार मिळत असे। पण एक दिवस लाचलुचपत विभागानं त्याच्या घरी धाड टाकली आणि जे काही समोर आलं त्यानं सगळ्यांनाच हादरवून टाकलं। या कारकुनाकडे तब्बल 24 घरं, 40 एकर शेती, 4 स्वतंत्र प्लॉट, 35 तोळे सोने, 1.5 किलो चांदी आणि 4 गाड्या होत्या आणि तो अतिशय ऐषारामी जीवन जगत होता। हे सगळं संपत्ती आणि पैसा मिळवण्यासाठी कालाकप्पाने माजी अभियंता JM चिंचोलकर याच्यासोबत हातमिळवणी करून तब्बल 72 कोटींचा घोटाळा केला होता। या घोटाळ्यात हे लोक बनावट प्रकल्प दाखवून जसं की रस्ते बांधणे, इमारती बांधणे, पूल बांधणे अशा नावाखाली बनावट बिलं तयार करून सरकारकडून पैसे घेत होते। प्रत्यक्षात तर त्यांनी एक तंबूही लावलेला नव्हता। सगळं काही फक्त कागदावर बनावट बिलं आणि इनवॉइसद्वारे चालू होतं। एकूण 96 बनावट प्रकल्पामधून या दोघांनी करदात्यांचे तब्बल 72 कोटी गिळले। आता कळलं का सरकारी नोकरीत 15,000 कमवणाऱ्याला खासगी नोकरीत 1 कोटी कमवणाऱ्यापेक्षाही जास्त इज्जत का मिळते ते।